घर पाडण्यासाठी घाई का केली असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। वन जमिनीचं वाटप करण्यात आल्याची माहिती आहे असं म्हणत धसांनी या प्रकरणामध्ये ट्विस्ट आणलाय। पाहूयात। खोके भोसलेचं घर पाडण्याची घाई का केली असा सवाल सुरेश धस यांनी केलाय। वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर घर असल्याचा ठपका ठेवत खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला। मात्र वनपट्ट्याच्या जमिनीचं वाटप झालं होतं अशी ही माहिती आहे। त्यामुळे शिरूर कासारमध्ये जाऊन विचारणा करणार असं भाजपचे आमदार सुरेश धस म्हणालेत। त्याची संपूर्ण माहिती मी घेतोय, कारण त्याच्यात दोन मतप्रवाह सांगतायत। आमच्या विभागाचे लोक म्हणतायत की ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणताय की ती जमीन वाटप केली गेली होती। तर हा उद्याच्याला मी आमसभेला तिथं जाणार आहे, त्यावेळेस तिथं प्रश्न लवकरच नाही घेतला का शासनाने? जरा अति जास्त घाई केली असं नाही, शासनानं नाही, तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभागाला। खोक्या उर्फ सतीश भोसले हा आपलाच कार्यकर्ता असल्याचं सुरेश धस यांनी याआधीच सांगितलंय आणि आता ज्या पद्धतीनं त्याच्या घरावर कारवाई झाली त्यावरून धस यांनी काही सवाल केलेत। ज्या दिवशी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घर पाडलं त्याच दिवशी रात्री काही गावगुंडांनी पाडलेलं घरही पेटवलं। त्यावरून करुणा मुंडे यांनी वाल्मिक कराडचं घर जाळा असं म्हटलंय। मी एक बोलते कि जैसे ये सतीश का घर जला दिया, खोक्या भाऊचा घर जाळला आहे, असे वाल्मिक कराड भाऊचा भी घर जाला ना तुम्ही है। आणि या लोकांना जो पाठबळ देताय मंत्री लोक, आमदार लोक, त्यांचं घर जाळा तुम्ही, क्योंकि हे लोकांची स्वतःची काहीही ताकद नाही असते, कितीही जरी केला तो। हे लोकांना पाठबळ देणारे लोकांना घर जाळायचं आहे, ऐसे लोकांचं घर तोडायचं आहे। पण ते लोक तो मोठे मोठे घरामध्ये बसलेले आहे, अमेरिका लंडनमध्ये पण घर घेतलेले आहे। इकडे जरी काही झाला तो तिकडे आपण शिफ्ट होऊ असं सगळं केलेलं आहे। खोके भोसले सोबत आपला एक फोटोही व्हायरल केला जात असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय। गहिनीनाथ गडावर जाताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा खोक्यानं दर्शनासाठी मदत केल्याचंही करुणा मुंडेंनी सांगितलं। त्यावेळी मी बीडमध्ये गेली होती, मला थोडंफार गुंडे लोकांनी अडकावला होता की तुम्ही गहिनीनाथगड जाऊ शकत नाही। तो त्या खोक्या भाऊ आला आणि मला सांगितलं त्यांनी, ताई तुम्हाला जरी जायचं आहे मंदिरमध्ये, गहिनीनाथगड तुम्हाला जायचं आहे, तुम्ही तुमच्या सोबत एक भाई म्हणून चलतोय आणि तुम्ही जाऊ शकतात तिकडे, काहीही प्रॉब्लेम नाही। माझे मुळे यदि इकडे वातावरण बिघडतोय तो मी जाते, मला नाही घ्यायचं आहे दर्शन, असं आमचा बोलणं झाला होता। आणि रोडवरचा वो फोटो आहे, जास्त आमची ओळख काही नाही आहे। ढाकणे पितापुत्रांना मारहाण प्रकरणी खोक्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। हरिण पकडण्यासाठी विरोध केल्यानं मारहाण केल्याचा आरोप खोक्यावर आहे। त्यानंतर पोलिसांनी खोक्याला बावी गावात घटनास्थळी आणत चौकशी केली। याच ठिकाणी याआधीही हरणांची शिकार केल्याचा संशय पोलिसांना आहे। इकडे वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांचे पुरावे तृप्ती देसाई सोमवारी बीडच्या एसपींना देणार आहेत। वाल्मिक कराडच्या मर्जीतले जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत, अनेक भ्रष्ट आहेत, अनेक वर्ष बीड जिल्ह्यात काम करणारे आहेत, काही जण हप्ता गोळा करणारे आहेत, काही जणांनी गुन्हेगारांना पाठीशी घातलेले आहेत आणि या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत। बीड पोलिसांना मीच तक्रार केलेली होती, मेलद्वारे गृहमंत्र्यांना केली होती आणि आता पुरावे घेऊन मला बोलवलेलं आहे। त्यामुळे मी 17 मार्च रोजी 11:30 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे हे सगळे पुरावे घेऊन जाणार आहे आणि जे खरोखरच खूपच चुकीच्या पद्धतीने काम करतायत त्यांना तातडीने निलंबित केलं पाहिजे। तर शरद पवारांनी बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवरून नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम बीडमध्ये दिसत असल्याची टीका पवारांनी केली आहे। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत की राज्य सरकारने कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, अशांच्या संबंधी अत्यंत सक्त असं धोरण हे आखण्याची गरज आहे। आणि वीजला पूर्वीचे वैभवाचे दिवस आहेत ते कशी येतील याची काळजी घ्यावी।
म्हणजे धनंजय मुंडे असो, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, आधीचे जयदत्त क्षीरसागर असो, हे सगळेच्या सगळे लोक हे त्यांच्याच तालमीत वाढले आहेत. ते कसे आहेत, काय आहेत, मग बजरंग सोनावणे देखील असोत, हे सगळे राष्ट्रवादी शरद पवार गटात आधी होते, त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत. आणि आत्ताच्या घटकेला जर शरद पवार म्हणत असतील की बीडची स्थिती गंभीर आहे, तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे तुमचा हातभार किती होता हे इंट्रोस्पेक्शन देखील शरद पवारांनी करणं गरजेचं आहे. शीतलकुमार मोटे, गोविंद ठाकूर आणि ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.